महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. मी ना झाडावरती उडणाऱ्या पक्ष्यांचा आहे, मी राजकीय पक्षांचा कुठला नाही. झाड सावली देतं, झाड फळं देतं, झाड ऑक्सिजन देतं, झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या ना. अजितदादांना भेटलो, पहिल्या भेटीतच त्यांनी 1 कोटी म्हणजे गव्हर्नमेंट 1 कोटी मंजूर केले होते. अजितदादांनी पण बोलवलं मला, साहेबराव आमच्या पक्षाची अवस्था जरा बिकट आहे, तुम्ही आला तर जरा लोकांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन येईल, काम आपल्याला चांगलं करायचंच आहे. पण म्हटलं मी येऊन काय करू पक्ष, म्हटले तुमचं जे काम चालू आहे ते आपण डबल करू. अजितदादांनी एवढंही मला सांगितलं तुम्हाला कसलंही बंधन नाही, या दिवशी यायलाच पाहिजे असं का नाही, तुमचं शूटिंग कामं सांभाळून तुम्ही करा. प्रचार काळात जेव्हा काही गरज लागेल तर काही ठिकाणी तुम्हाला जाता आलं तर जा. त्या अर्थानं मी विचार केला आणि एकदा पॉईंटला म्हटलं की एक एक्सपिरियन्स लाईफमध्ये नवीन बघूया. मी कधीच त्यांच्याकडे मला टेंडर पाहिजे किंवा मला ह्याच्यात काहीतरी पाहिजे किंवा मला कुठलं तरी पद द्या किंवा मी असं केलं तर असं करेन, आमचे असले काही विषयच नाही. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. नमस्कार, विजय चोरमारे मी. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सयाजी शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. सयाजी शिंदे यांची ओळख अभिनेते म्हणून आहे, कलावंत म्हणून आहे, एक पर्यावरणाच्या चळवळीत काम करणारे एक आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज आपण त्यांच्याशी अजितदादांच्या संदर्भात बोलणार आहोत. म्हणजे आपल्याला आठवत असेल की सयाजी शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट पक्षात सहभागी झाले होते. विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये ते पक्षाचे स्टार प्रचारक होते आणि अजितदादांचे अत्यंत लाडके असे ते कलावंत कार्यकर्ते होते. तर आपण त्यांच्याकडून अजितदादांच्या आठवणी जाणून घेणार आहोत, त्यांच्या नजरेतनं अजितदादांना समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, मला आता तेच त्या संदर्भात सांगतील. सयाजी शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस 2 वेगवेगळ्या झाल्यानंतर ते राजकारणात आले, अजितदादांच्या पक्षात आले. हे मी मुद्दाम अशासाठी सांगतोय की सयाजी शिंदे यांचे शरद पवार यांच्याशी सुद्धा खूप चांगले संबंध होते. सयाजी शिंदे यांच्या कामासंदर्भात शरद पवार यांनी सुद्धा त्यांना खूप चांगलं सहकार्य केलं होतं, तरीसुद्धा ते अजितदादांच्या सोबत आलेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यातून आपण अजितदादांचं वेगळेपण समजून घ्यायला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, तुम्ही राजकारणात आला, त्या राजकारणात त्याची कारणं आपण येऊ, पण पहिली गोष्ट तुमची शरद पवारांची एक भेट झाली होती आणि या सगळ्या कामाच्या संदर्भात तो काय अनुभव होता तुमचा शरद पवारांच्या भेटीचा? मला एक डायरेक्टर होता आणि तो डायरेक्टर मला सांगत होता की अजितदादांचे PA आणि शरद पवारांचे PA असं बोलणं चाललंय पक्षामध्ये की तुम्हाला पक्षात यायला पाहिजे. तर मी म्हटलं मला काय राजकारणात यायला इंटरेस्ट नाही, मग असे फायदे असतात, असे फायदे असतात, तसे फायदे असतात, मला फायद्यासाठी तोट्यासाठी तर म्हटलं काय संबंधच नाही. पण शरद पवारांना मला अशात एकदा भेटायला आवडेल आणि जायचंच नाही. मग सुप्रिया सुळे मला एकदा फोनवर बोलत होता आणि शरद पवारांचा मला वाटतं 80वा वाढदिवस होता. तर मी म्हटलं होतं की 80 गावामध्ये 1,000 झाडं लावू आपण. तर म्हणले वा वा वा, छान कल्पना आहे. तर मी त्यांचे कोणतरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष काय कुठले तरी अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष वगैरे ते मला येऊन संपर्क साधणार होते. तर म्हटलं हे राजकीय नाही ना. तर सुप्रिया सुळे म्हणलं अजिबात नाही. म्हटलं हे बघा, मी ना झाडावरती उडणाऱ्या पक्ष्यांचा आहे, मी राजकीय पक्षांचा कुठला नाही. तर म्हणले नाही 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 नाही, हे राजकीय नाही, आपलं खरंच झाडं लावायचं. आणि मग मी म्हटलं 80 गावं, 80 प्रकारची झाडं आणि प्रत्येक गावाला एक आंब्याचं झाड, भोकराचं झाड, ह्याचं झाड, त्याचं झाड, असं केलं तर म्हटलं तो किती ठेवा साठला जाईल. शरद पवारांच्याबद्दल आपल्याला आदर आहे आणि अशी 80 गावं त्यांची झाली तर किती, म्हणजे अजूनही काय केली तर किती चांगले ना. एक आंब्याचं गाव त्यांच्या नावाने, एक जांभळाचं गाव त्यांच्या नावाने, एक भोकराचं गाव, एक आवळ्याचं गाव, एक वेलीचं गाव, एक फुलांचं गाव, पारिजातकाचं गाव, असं त्यांच्या हे करू. तर त्या कोणत्या जिल्हा अध्यक्ष होत्या त्या परत मला काय भेटल्या नाहीत आणि मी पण काय त्याचा पाठपुरावा केला नाही आणि मला वाटलं हे काही खरं नसतं. पण एकदा त्यांच्या PA मी फोन केला की मला एकदा शरद पवारांना भेटायचं. तर त्यांनी मला सकाळी काहीतरी 7:30, 8, 9ची वेळ दिली. ते त्यांचा बंगला तो सिल्वर ओकला तिकडे आम्ही बरोबर गेलो. तर
आत आलो, बसलो. तर म्हणले काय म्हणताय, काय भेटीचं कारण? म्हणलं काहीच नाही, मला एकदा आयुष्यात तुम्हाला भेटायचं होतं. बरं बरं, अरे चहा पाणी काय करा, बरं अजून काय चाललंय तुमचं? म्हणजे काय शूटिंग बिटिंग चाललंय. आणि काय करता? म्हणलं आम्ही जरा झाडांचं काम करतो हां आणि झाडासंदर्भात करतो. एक थोडीशी ऑडिओ व्हिज्युअल आहे, दाखवू का तुम्हाला? हो म्हणले दाखवा ना. हे ते बघा रे काय ते आणा म्हणले लगेच. मग ते लगेच एक लॅपटॉप वगैरे आणला आणि मग सकाळचे संपादक होते, त्यांना बोललं तर चालेल का? म्हणलं चालेल. मग ते आत आले आणि ती क्लिप झाडाची अशी बघताना संपली की त्यांनी एक फोन लावला. हॅलो, एक 25 लाखाचा चेक करा, घेऊन या. आणि ही माणसं आपल्यापर्यंत कशी पोचली नाहीत अजून. आणि पुढे पण लक्षात ठेवा, त्यांना काय हवं नको ते बघा. कट्टू 4 दिवसात चेक जमा झाला. तर म्हणलं 25 लाखांचा चेक एका फक्त भेटीवर तुमचं काम बघून. हा, म्हणजे 1 मिनिट 1.5 मिनिटं आम्ही बोललो होतो. ती हे बघितली ऑडिओ क्लिप आणि लगेच झालं. मग मी म्हटलं अजून मला विद्यार्थ्यांसाठी काम करायचं, की विद्यार्थ्याला प्रत्येकाला एक बी आणि एक पिशवी द्यायची. तर ते म्हणले आता शासनाचे डिसिजन तर मी सत्तेत नसल्यामुळे काही करू शकणार नाही, पण रयत शिक्षण संस्था आमच्याकडे. लगेच त्यांनी रयत शिक्षणाला फोन लावला, त्यांना समजावून सांगितलं. मग तिकडे गेलो, मग आम्ही 2-2.5 लाख पिशव्या बिया दिल्या वगैरे वगैरे. अशी ती आमची पहिली भेट झाली. आता हे सगळं तुमची खरं तर पवारांची इतकी चांगली भेट झालेली असताना, तुम्ही तुमच्या कामाला त्यांनी एवढं चांगला सपोर्ट केलेला असताना, तुम्ही अजितदादांच्या पक्षात राजकारणात आल्यानंतर अजितदादांच्या पक्षात कसं काय आला? मी शरद पवार म्हटलं तेव्हा अजितदादा होतेच की एकत्र पण होते बरोबर, एकच नाही पण हे तुम्ही पक्षात आला त्यावेळी वेगळे झाले होते माझ्या माहितीनुसार. दोघांच्या करिअरचा, अभ्यासाचा तुलनात्मक मी कधीच विचार केला नाही. बरोबर, कारण मला त्याची गरज नाही, माझी इच्छा नाही. पण अजितदादांना मी त्याच्या आधी भेटलो होतो ना, तेव्हा तर माझा काहीच संपर्क नव्हता. अजितदादांना भेटलो, पहिल्या भेटीतच त्यांनी 1 कोटी, म्हणजे गव्हर्नमेंट 1 कोटी मंजूर केले होते. सगळ्या एक GR काढला होता. सयाजीराव काय म्हणतात ते बघा. मी म्हणलं होतं अजितदादांना की खासदार सावली देत नाही, ऍक्टर नाही, डायरेक्टर नाही, प्लेअर नाही, कोणी सावली देत नाही, फळं देत नाही. मग सेलिब्रिटी कसे? झाड सावली देतं, झाड फळं देतं, झाड ऑक्सिजन देतं. झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या ना. आणि भारतातल्या 100 झाडांना तुम्ही सेलिब्रिटीचा दर्जा द्या. आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या का झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा द्या. सगळ्या शाळांना त्याची पिकनिक काढा. ते म्हणजे हे लिहून घ्या सगळे, हे काय म्हणतात ते, हे फार महत्वाचं आहे. असं करून मग त्यांनी ते केलं. मग GR काढला होता की महाराष्ट्रात सगळ्या कलेक्टरनी, सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सह्याद्री देवराला सपोर्ट करावा, असं पण त्यांच्याकडे होतं. आणि माझे अजून वैयक्तिक 2 प्रश्न असताना त्यांनी अगदी काय म्हणतात त्याला, की खऱ्याची बाजू घेतली आणि ती मला आवडली. प्रश्न तो नव्हता, प्रश्न पक्षात राजकारणात जाण्याचा नव्हता. ह्यांचं जेव्हा विभाजन झालं तेव्हा यांची जी एजन्सी होती, त्या एजन्सीने मला बोलवलं होतं. आणि तेव्हा अजितदादांचं गुडविल फार जवळजवळ संपलं आणि फुटकी बोट आहे आणि त्या बोटीत बसायला का जातोयस, असं मला मित्र सांगत होते. बरेच जण मित्रांनी माझ्याशी बोलणं सोडलं. मला त्या एजन्सीने सांगितलं की अजितदादांनी पण बोलवलं मला, सयाजीराव आमच्या पक्षाची अवस्था जरा बिकट आहे, तुम्ही आला तर जरा लोकांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन येईल, काम आपल्याला चांगलं करायचंच आहे. पण म्हटलं मी येऊन काय करू पक्षात? ते म्हणले तुमचं जे काम चालू आहे ते आपण डबल करू. तर मला म्हणले जेवढे निवडून येतील तेवढ्या देवराया आपण बनवू, अजून तुम्हाला काय मदत लागली तर करू, पण ह्यावेळेला तुम्ही आला तर बरं होईल. मी विचार केला, सांगतो म्हणालो. मग बऱ्याच अजून काय मला ऑफर करत होते, हे सांगत होते लोक की तुम्हाला हे मिळवा, तुम्ही हे सांगा ते सांगा. मी म्हटलं यार म्हातारे मेल्याचं दुःख नाही, का असो का, मला कंबरडं मोडून नाही घ्यायचं, माझे जे विचार आहे ते मला बोलता आले पाहिजे. बरोबर. अजितदादांनी एवढंही मला सांगितलं तुम्हाला कसलंही बंधन नाही, या दिवशी यायलाच पाहिजे असं का नाही, तुमचं शूटिंग कामं सांभाळून तुम्ही करा. प्रचार काळात जेव्हा काही गरज लागेल तर काही ठिकाणी तुम्हाला जाता आलं तर जा, असं काही बंधन नव्हतं. त्या अर्थानं मी विचार केला आणि एकदा पॉइंटला म्हटलं की एक एक्सपिरियन्स लाईफमध्ये नवीन बघूया. बरं. आणि मी गेलो आणि मग त्यांनी आमचं ठरलं तर आमच्या परत काही बोलणं कधी असं झालं नाही. फक्त एकदा फोनवरती काहीतरी बोलणं जातं ना, की सिस्टीम पक्षाच्या स्ट्रॅटेजीनुसार माझ्याकडं हे बोलून दाखवा, हे करून द्या, हे रेकॉर्ड करा. तर एवढं जाऊन मग अजितदादांनी फोनवर फक्त बोललो होतं, म्हणले की बिलो बेल्ट काय बोलायचं नाही, वैयक्तिक कोणाचं काय काढायचं नाही, आपल्याला विकासाचा मुद्दा घ्यायचा आहे, आपल्याला चांगलं काम करायचं आहे, हे धरून तुम्ही काही पण बोला. अरे वा, बरं. हां, त्यामुळे आम्ही ते घेतलं आणि कुठल्याही लेवलला कधी गेलोच नाही. कोणाचं
पण अजितदादांच्या आणि माझ्या दोन्ही सभा जोरात चालतात असं मीडियामध्ये सारखं येत होतं की त्यानंतर सगळ्यात मोठी सभा तुमची झाली, तुमच्यानंतर सगळ्यात मोठी सभा दादांची झाली, असं सगळीकडे बोलणं चाललं होतं आणि भरघोस रिस्पॉन्स मिळत होता. म्हणजे काही येऊच शकत नाहीत हे, पण आम्ही काहीतरी इम्प्रोवाइज करायचो, काहीतरी गमती करायचो, काय करायचं, आणि त्याचा परिणाम चांगला झाला असं एकंदरीत दिसलं. दादांचा आणि तुमचा थेट संबंध, थेट संवाद, थेट संपर्क कधी कधी आणि कुठल्या कुठल्या पातळीवर झाला नंतरच्या काळात? हे सुरुवातच्या काळातलं झालं आपलं. नंतर आम्ही पर्सनली असं कधी भेटलोच नाही. म्हणजे त्यांचा विजय मेळावा होता त्या दिवशी बोलवलं होतं, त्या दिवशी गेलो होतो. त्या दिवशी पण मला तुमचे विचार सांगा, तेव्हा मी सांगितलं होतं की मी सगळ्या भाषणांमध्ये बोललेलो आहे की जे निवडून येतील त्यांच्या मता जेवढं आधिक्य मिळेल तेवढी झाडं लावू, प्रत्येक ठिकाणी देवराई बनवू, आणि हा सावली पेरणारा पक्ष आहे, सावली पेरणारा पक्ष म्हणून मला दाखवायचं आहे, तर ते मी काम करणार आहे. तर सगळ्यांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या. त्या मला सगळ्यांचे नंबर दिल्यात, सगळ्यांचे PNचे नंबर दिले, काही जणी लगेच काम सुरू करू म्हणाले. आणि एकदा बीडला फक्त आम्ही एकत्र आलो, शांतीलाल मुथा, मी आणि अजितदादा, आम्ही तिघच होतो. म्हणजे काय झालं, 2-3 भेटीला असं काहीतरी होतं आणि लोक एवढे अंगावर जायचे, मी कधी पुढे जायचो नाही. त्यांच्या PNनी काहीतरी त्यांना सांगितलं आणि त्यांनी पहिल्यांदा मला, तुम्ही हे बघा, हे कार्यकर्ते असे वागतात, तुम्ही तसं करा, तुम्ही आधीच गाडीत बसा, मग प्लेननं जायचं होतं वगैरे वगैरे. तेव्हा मी शांतीलाल मुथा अजितदादाच बरोबर आलो होतो. तेव्हा मात्र आमच्या वैयक्तिक चांगल्या गप्पा झाल्या त्या, की पुढे काय करायचं आहे, की आरोग्यासंदर्भात राज्यात काम किती महत्त्वाचं आहे, एज्युकेशन संदर्भात आपल्या राज्यात हे काम करणं किती गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त लक्ष अर्थ खात्याचा मंत्री म्हणून मी तिकडंच देणार आहे, कसं असं हे करत होतो. तेवढंच बोलणं झालं. पण विमानात आल्यावर परत बसल्या बसल्या रात्री 10 वाजताच विमान, परत ती बाजरीची भाकरी, थोडीशी शेंग, चटणी, लोणचं घेऊन तिथं जेवून लगेच आपल्या झोपायचं. अहो साईराव, उद्या सकाळी 5:30ला उठायचंय मला, इकडे जायचंय, पटकन जेवून घेतो आता. बर. त्यामुळे 1-2 भेटी. बाकी एकदा 2दा मंत्रालयात गेलो होतो तेव्हा म्हणजे आत्तापर्यंत संस्थेला ह्यांनी दिलेले 10 वर्षात 40 देवराया झाल्या, पण अजून 50 लाखाच्या वरती गेलेलं नाही आमचं अकाउंट. आणि बाकीच्या NGOs बघितल्या तर 50-100 कोटीच्या असतात. पण ते कसं काय मला जमलं नाही का, मी नॅरेट बरोबर करू शकलो नाही, किंवा समाव ते उखलंय. पण ते नॉर्मलला करण्याचं दादांना म्हटलं की मला वैयक्तिक खर्च खूप येतो आणि यातून मला मुश्किल होतं करणं. तर तो एक CSRचा माणूस दिला होता आणि ते म्हटले, तो म्हणत होता की नाही, दादाने हो म्हटलं की मी करतो. तर दादा म्हटले हो हो हो, हे आपल्याला करायचं, म्हणजे करायचं या वर्षीच करायचं, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग पुण्यात एकदा सर्किट हाऊसला होतो आम्ही, पण सकाळी तिथे अचानक दादा आले आणि आम्ही म्हटलं 2 मिनिटं आले तर भेटूया, चला या सर, म्हणलं ब्रेकफास्ट करूया आपण. तर ते म्हटले की अरे काय रे, घड्याळ काय झालं इथं, 2 वाजले, आता किती वाजले, 10, कोण बघतो इथं, अरे तुम्ही सरकारचे पगार घेता, तुम्ही घड्याळ कोण इथं, तिघांना बोलवा इथं. म्हणजे माझ्याकडे बोलता बोलता लक्ष गेलं आणि लगेच त्या तिघांना बोलवलं, याला बदलून घ्या, याला इथं घ्या, चला. असं असतं का, घड्याळ का नाही बरोबर लावलं तुम्ही, पगार घेताना तुम्ही, या साध्या साध्या गोष्टीकडे लक्ष नाही तुमचं, असं वगैरे. तर तेव्हा आमचं ठरलं होतं की फेब्रुवारीच्या पहिल्या मंगळवारी आमची बैठक ही होती आणि देवऱ्यात काम कसं झालं पाहिजे हे सगळं होतं. ते जानेवारीच्या 28 जानेवारीला तुम्हाला कसं आहे, म्हणजे तुम्ही बरेचसे राजकीय नेते बघितलेत, म्हणजे फार जवळ नसतील पण तरी बघितलेले, राजकारण बघितले, राजकीय नेते बघितलेले आहेत. अजितदादांचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं या सगळ्या, का तर तुम्ही थेट त्यांच्या पक्षात होता, तुमचे नेते होते, नेते असले तरी ते तुम्हाला अत्यंत जवळकीनं वागवत होते. तर तुम्हाला कसं काय जाणवलं, अजितदादांचं वेगळे पण काय जाणवलं, माणूस म्हणून कसे वाटले, नेते म्हणून कसे वाटले? खऱ्याची बाजू घेण्याची ताकद होती त्यांची आणि खरोखर चांगली कामं व्हावीत याच्याकडं, म्हणजे माझ्यासमोर किती डिसिजन चांगले घेतले असेल. आणि असं नाही की एकदम माझं त्यांच्याकडे काम नव्हतं, पण आम्ही भेटलो एका कामासाठी, हां बोला कशा आलं तिकडं, म्हणलं ह्या कामासाठी, ते आपल्याकडे नसते, त्यांचा फोन लावून दे त्याला, पटकन झाला, ओके साईराव मला जरा माणसं नसली तर, लगेच हे केलं. म्हणजे वेळेचं, कामाचं आणि भान आणि हे सगळं होतं. अगदी त्यांचे खाजगी सचिव बरोबर नसले, अरे कुठं उलादले रे सगळे, चला लवकर, मी येऊन बसलो, हे अजून आले नाहीत,
वगैरे वगैरे अशा त्यांची भाषेत त्यांची ती नेहमीची ती style टेस्ट होता. आहे. जे पटपट काम सुरू करायचं होतं. हा. भ्रष्टाचार किंवा याच्याबद्दल त्यांना माहित होतं की हे इतक्या प्रमाणात होतंच, पण याचं प्रमाण ज्या पद्धतीचं आता चाललं होतं तर तळेराखीचं पाणी चाकी नाही, आता तळं चाकीच झालंय ना, हम्म. अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय आता. त्याच्या बाबतीत त्यांनी काहीतरी बोलला होता की काही गोष्टीत किती भयानक गोष्टी चालू आहेत, हम्म. बोलू शकत नाही की अरे राज्य चालवायचं असतं, शेवटी तुम्ही असं वागलं तर राज्य कसं चालणार ना, हम्म. आणि हे कधीतरी सगळं बाहेर येईल. तर ह्या पद्धतीचं वागणं कुठल्या पक्षात कुठल्या ह्याच्यात काय काय चाललंय अशा संदर्भात बोलत होते आणि ते ऐकत होतो मी. त्यामुळं काय दिशा आता राज्याला मिळेल मला डाऊट आहे, कुठल्या दिशेनं राज्य जाईल आता. हम्म. म्हणजे अजितदादा गेल्यानंतरचा महाराष्ट्र तुम्हाला काय परिस्थिती दिसते? नाही, मला आता हे काय म्हणजे आपापसात मारामाऱ्या आणि बाहेरची माणसं तर स्तब्धच राहतील की काय, म्हणजे माणसाला समोरच्या माणसाला ऐकू येतं की नाही असा कधी कधी प्रश्न पडतो हम्म. की आपण बोलतो आणि त्यांना ऐकूच येत नाही. अजितदादांना नीट ऐकू यायचं, हम्म. ते नीट ऐकायचे हम्म. आणि सदसद वेळ बुद्धीने लगेच डिसिजन घ्यायचे. तर दादांना कधी गोष्ट सांगितली की लगेच ऐकायचे. त्यांचे एखादं लिहून दिलेलं असलं ना तर अंडरलाईन केलं, ओळी वाचला की त्या क्षणी दुसरा फोन लावलेला असायचा, त्या क्षणी त्याचं उत्तर दिलेलं असायचं, त्या क्षणी म्हणजे समीर शेख या एसपीनी मला एवढा त्रास दिला हम्म. तर त्याने लगेच फोन लावला, काय रे समीर तेव्हा तर लय पुढे पुढे करत होता, त्याला इतका मी वाचवला आहे हा. अशा परिस्थितीत. हा. संजयराव काय गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात हो. हम्म. तर मी सांगितलं की हे बघा माझं म्हणणं असं आहे, तुमचा आणि माझा स्वभाव सारखाच आहे, पण असं नसतं करत, ऐकून घेत जा तुम्ही जरा. हा. आपण ह्या आपल्याला काम होण्याशी मतलब आहे. हम्म. तर ती घेण्यासारखी गोष्ट होती की रागवायचं नाही, पण रागवल्यासारखं तर दाखवायचं, हम्म. काम तर करून घ्यायचं आणि सगळं. म्हणजे ही जी सगळ्या राज्याला असं सांभाळून घेण्याची वृत्ती होती ना, ती चांगली वाटत. तर मी एक बघत होतो म्हणजे इतर नेत्यांच्याशी त्यांचं वागणं म्हणजे मिटिंग काही बैठकांना वगैरे उपस्थित असतं आणि तुमच्याशी असलेलं वागणं खूप जरा वेगळं होतं. ते रिस्पेक्ट मला जाणवत होतं का ते की आपल्याशी जरा थोडं इतरांच्या पेक्षा जरा वेगळं वागतायत? हा, म्हणजे मला कारण मी अमोल कोल्हेंच्या बाबतीत हा अनुभव म्हणजे तर हा बाहेरच्या क्षेत्रातला माणूस, हा आपल्यातला मॉन्ड नाही, तर ह्याला जरा त्याला हे कसं तुम्हाला ते कसं ट्रीट करत होते, म्हणजे त्याचं काय सांगत होते? वाढदिवसाला आले होते तेव्हा ते इतके भरभरून बोलले होते, हा. भाषण आहे हा. आणि ते गेलेच नाहीत. म्हणजे भाषण झालं, त्यानंतर कार्यकर्त्यांना तिकडेच बोलवलं, नंतर जेवले. हम्म. मला असं वाटायचं की इतकी माणसं मला फोटो काढला, अजितदादांना म्हणतो कसं वाटेल म्हणून मी आत गेलो. तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका, तुम्ही बाहेर जा, तुमचे चाहते आहेत त्यांना भेटा वगैरे, आमचं भिप्रो, आम्हाला काही गडबड नाही, तुम्ही शांत. असं करून ते सगळं पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखं कुठं पुण्यात चिंचवडला माझ्या वाढदिवसाला बोलून खूप वेळ दिला आणि त्यामुळे सकाराम बाइंडरच्या पोस्टरचं अनावरण अनावरण झालं त्यावेळेस तो कार्यक्रम हा विष्णुबाळा पाटलाच्या पोस्टरचं अनावरण झालं. तो सगळं चाललं. म्हणजे मला दादा असते तर माझ्या लाईफमध्ये किंवा महाराष्ट्राच्या माझ्याकडून देवराईच्या संदर्भात होणाऱ्या कामाचा स्पीड जरा जास्त असतं. दादा असते तर जास्त का, तर त्यांनाही झाडं बिडं हे फार त्यांची आवड होती. त्याच्या संदर्भात काय बोलणं तुमचं कधी व्हायचं का? कारण त्यांनाही झाडं बिडं याची फार आवड होती. नाही, मी झाडाच्या संदर्भात जे पण घेतले विषय ना त्यांनी लगेच मंजुरी करून लगेच कामाला लागलं. कारण मी कधीच त्यांच्याकडे मला टेंडर पाहिजे किंवा मला ह्याच्यात काहीतरी पाहिजे किंवा मला कुठलं तरी पद द्या किंवा मी असं केलं तर असं करेन, आमचे असले काही विषयच नव्हते. डायरेक्ट जायचं काम होतं. त्यामुळं म्हणजे वृक्षप्रसाद योजना सुरू करायची म्हणजे इतकं चांगलं काम आहे. 1 मिनिट मी देवेंद्रला फोन लावतो, अरे 12 तारखेला देवेंद्र कुठं जर्मनीला चाललाय, बरं परत आला की आपण लगेच बसूया आणि एकनाथ शिंदे आम्ही बसून 1 मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि प्रत्येक देवळात वृक्षप्रसाद योजना सुरू झाली. काय वृक्षप्रसाद योजना म्हणजे काय होती ती? म्हणजे जे लोक अभिषेक करतात त्यांना त्या म्हणजे सिद्धिविनायकला अभिषेक केला तर त्यांना अर्धा तास पूजा करतात ना, ओम ना सगळं सगळं सगळं. त्याच्यानंतर त्यांना सांगायचं की हा बाबा एक वृक्षप्रसाद आहे, एक रोप आहे, हे सिद्धिविनायकचा प्रसाद आहे, तो तुम्ही लावा आणि तुमच्या जागा नसेल तर तुम्ही नका घेऊन जाऊ, पण तुम्ही लावलं
आणि ते वाढलं तर देव तुम्हाला प्रसन्न झाला. हम्म. अशा पद्धतीने जी झाडं लागतील हम्म. भक्तांच्या वतीने, ती आयडिया आहे, ती सक्सेस करायची. हम्म. मग त्या संदर्भात कुठपर्यंत बोलणं झालं होतं? नाही, परत मीटिंग झालीच नाही ती. हा. हम्म. मग ती योजना म्हणून सरकारच्या पातळीवर पुढे गेली नाही. हम्म. नाही, मी मगाशी विचारत होतो, इतर राजकीय ह्याच्यात ते इतर त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना त्यांचं ट्रीट करणं आणि तुम्हाला एक कलावंत म्हणून ट्रीट करणं. आता कसं, एवढं आम्ही भेटलोच नाही. म्हणजे त्या प्रचाराच्या वेळेला जेव्हा भेटलो तेव्हा अगदी म्हणजे इतर सगळे बसले जेवायला, पण त्यांनी स्पेशली बोलून नाही इकडे बस जेवण, काय चाललंय, कुठे चाललंय, जेव्हा काय गडबड असते हो, असं तसं. म्हणजे पर्सनली आपला खास मित्र असं काय असलं की सांगा, हे सांगा, यांना सांगा, असं म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट होती तशी मला. कारण राजकारणातला मनुष्य त्यांना माहिती आहे, राजकारणातली माणसं हे त्यांना सगळे सवय असते गर्दीची, धक्काबुक्कीची, काय असे हे केल्याची. पण ह्या माणसानं नीट सांभाळायला पाहिजे, सांभाळून घ्यायला म्हणजे पाहिजे. आता कसं की मी कधी विचारलं नव्हतं त्यांना, पण बाकीचे माझ्यासमोर, "हो दादा, ते एवढं एमएलसीच त्यांच्या, अरे तू नको सांगू मला, मला माहित आहे काय करायचं ते. हा ते होणार आहे, तुम्ही का बस, चला बसला बसला." हा असं तर आम्ही म्हटलं काय आहे त्याचं. कारण ॲज अ आर्टिस्ट आणि हे काम बघता, ते सीट असली पाहिजे होती, असायला असेल, पण ते कधी असतं, काय असतं, आपला काय अभ्यास काय नाही. हा माहित नाही. हा त्यात कधी कधी पडलंच नाही. आणि आपल्याला वेळ किती असतो, आपण किती बघतो. मग ते नेमकी प्रक्रिया प्रोसेस समजून घ्यायच्या दृष्टीनेही तुम्ही काय फारसं कधी म्हणजे प्रयत्न कसं, केला नाही? लाचार आणि माजोरड्यात आपण मध्ये आहोत. आपण कधी लाचार नसतो, आपण कधी माजोरडे माजोरडे नसतो. नसतो. त्यामुळे आपण सरळ असतो, त्यामुळे आपल्याला भीती नसते. असता चांगल्या गोष्टी घडणार त्या घडतातच.